So this is a second example of angular SHM. This oscillating magnet is a second example of angular SHM and we will obtain an expression for its time period. तर याची अरेंजमेंट कशी केलेली आहे पहा. So this is a magnet. It is tied at one end of the thread and other end is attached to the rigid support, and this magnet is allowed to oscillate in a horizontal plane. So let a magnet here, consider a bar magnet of dipole moment M. What is meant by dipole moment M? M is equal to capital M is equal to 2ml, where small m is the pole strength of the magnet and 2l is the length of the magnet. So this is a dipole moment. So consider a magnet of dipole moment M and it's a moment of inertia I. या magnet moment of inertia I आहे. So consider a bar magnet of dipole moment M and moment of inertia I is suspended in external magnetic field of a strength B. So this B is the magnetic field in this direction. So let this magnet is suspended in external magnetic field of suspension B, and it is free to rotate about an axis which is perpendicular to the length of the magnet and passing through its center. Center मधून हे axis of rotation pass होतो. So consider a bar magnet of dipole moment M and moment of inertia I is suspended in external magnetic of strength B by a string at its center, so that magnet will oscillate in a horizontal plane. हा जो magnet आहे याला असं सस्पेंड केलेलं आहे आणि याला ट्विस्ट करून सोडल्यानंतर हा असा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ऑसिलेट होण्यासाठी फ्री आहे किंवा ऑसिलेट होईल तो. Initially magnet is parallel to the external magnetic field or lines of forces of B. External magnetic field ज्या दिशेला आहे त्या दिशेला हा मॅग्नेट स्थिर होईल. समजा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हे असं आहे किंवा हे अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे, नॉर्थ साऊथ डायरेक्शनला अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये हा जर सस्पेंड केला तर हा मॅग्नेट असा रेस्ट होईल. या बाजूला एन पोल असेल, या बाजूला एस पोल असेल. अशा प्रकारे याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सस्पेंड केलेलं आहे आणि हा इनिशियली सुरुवातीला ज्या दिशेला मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेला हा फिरलेला असेल मॅग्नेट हा. So initially magnet is parallel to the magnetic lines of forces. Let magnet is twisted in horizontal through an angular displacement theta. हा जो magnet आहे, let this magnet is twisted in a horizontal plane through an angular displacement theta. याला ट्विस्ट करून सोडून दिलं. ट्विस्ट केल्यानंतर काय होईल? As soon as the magnet is displaced from its mean position. आता याची मीन पोझिशन म्हणजे कोणती? समजा हा जर मॅग्नेट असं असेल इनिशियली तर ही झाली याची मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून याला असा ट्विस्ट केला आणि ट्विस्ट केल्यानंतर सोडलं की ही झाली याची एक्स्ट्रीम पोझिशन. अशा प्रकारे हा मॅग्नेट पुन्हा या रिस्टोरिंग टॉर्कमुळे तो मीन पोझिशनला येईल, पण मीन पोझिशनला त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, म्हणजे अँग्युलर मोमेंटम मॅक्झिमम आहे. त्यामुळे तो मीन पोझिशनला न थांबता पुन्हा या बाजूला जाईल. असं या बाजूला चालला की रोटेशनल कायनेटिक एनर्जी ही पोटॅन्शियल एनर्जी मध्ये स्टोर होते आणि या ठिकाणी पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम होते. पोटॅन्शियल एनर्जी मॅक्झिमम झाली की बॉडी अनस्टेबल होते, मॅग्नेट अनस्टेबल होतो, पुन्हा तो
स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी मीन पोझिशनकडे निघतो, असा मीन पोझिशनकडे येतो. मीन पोझिशनला आल्यानंतर अगेन तोच प्रॉब्लेम की इथं अँग्युलर व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे, अँग्युलर मोमेंटम मॅक्झिमम आहे किंवा रोटेशनल कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे, त्याच्यामुळे ही बॉडी या ठिकाणी थांबू शकत नाही, पुन्हा तो या बाजूला जातो. अशा प्रकारे हा मॅग्नेट या मीन पोझिशनवरती असा ऑसिलेट होतो आणि याचं मोशन हे अँग्युलर मोशन असल्यामुळं या मोशनला म्हणायचं अँग्युलर SHM. So as soon as the magnet is displaced from its mean position, restoring torque will be developed against the deflecting torque. आता पहा, या मॅग्नेटला डिफ्लेक्ट करण्यासाठी जी टॉर्क वापरली त्याला म्हणायचं डिफ्लेक्टिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्क झाले की या ठिकाणी फोर्स ऍक्ट होतो, त्याच्यामुळे ही मॅग्नेट मीन पोझिशनकडे येतो, त्याला म्हणायचं रिस्टोरिंग टॉर्क. म्हणजे याला जे रोटेट करायचं जे काम झालं ते कशाच्या अगेन्स्टमध्ये झालं, या रिस्टोरिंग टॉर्कच्या अगेन्स्टमध्ये काम झालं. So as soon as the magnet is displaced from its mean position, a restoring torque will be developed against the deflecting torque MB sin theta. Deflecting torque's magnitude काय? Torque acting on a magnet is given by MB sin theta. So this is the expression for torque acting on the magnet. या मॅग्नेटला डिफ्लेक्ट करण्यासाठी टॉर्क ही MB sin थीटा आहे, पण रिस्टोरिंग टॉर्क ही अप्लाइड टॉर्कच्या अपोजिट आहे. सो अगेन्स्ट हा शब्द वापरलाय म्हणून रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू काय होईल, रिस्टोरिंग टॉर्क इज अगेन्स्ट द डिफ्लेक्टिंग टॉर्क, म्हणजे मायनस ऑफ डिफ्लेक्टिंग टॉर्क, अँड डिफ्लेक्टिंग टॉर्क इज मायनस MB sin थीटा. So restoring torque developed is a minus MB sin theta. Minus MB sin theta ही restoring torque झाली. Here restoring torque is equal to minus of deflecting torque, right? Because these two torques they are in opposite direction. हे deflecting torque याला या दिशेला घेऊन जातो, तर restoring torque याला मीन पोझिशनला आणतो. त्याच्यामुळं deflecting torque and restoring torque are equal in magnitude but opposite in direction. That's why restoring torque is equal to minus MB sin theta. As angular amplitude theta is a small. समजा हा मॅग्नेट जर असेल तर याला थीटा मधून जर डिफ्लेक्ट केला तर मीन पोझिशन आणि या पोझिशन मधला जो अँगल आहे, एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन मधला जो अँगल आहे त्याला म्हणायचं अँग्युलर अँप्लिट्यूड. दिस थीटा, हा थीटा अँग्युलर अँप्लिट्यूड आहे. इफ एज दिस अँग्युलर अँप्लिट्यूड थीटा इज अ स्मॉल, साइन थीटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा. म्हणून साइन थीटाच्या ऐवजी काय लिहिता येईल तुम्हाला, थीटा लिहिता येईल. ह्या साइन थीटाच्या ऐवजी तुम्हाला थीटा लिहिता येईल. सो restoring torque is equal to minus MB into theta. So this is equation number 1. Equation number 1. But by Newton's second law in a rotational motion, जसं लिनियर मोशन मध्ये न्यूटन सेकंड लॉ आहे, F is equal to M into A. आपण हे कालच्या एक्सप्रेशन मध्ये पाहिलेलंच आहे. या फोर्सच्या ऐवजी रोटेशनल मोशन मध्ये अॅनालॉगस क्वांटिटी टॉर्क आहे, या मासच्या ऐवजी मोमेंट ऑफ एनर्शिया आय आहे, लिनियर ऍक्सेलरेशन या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन. सो अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ इन रोटेशनल मोशन, टो इज इक्वल टू I alpha, that is a restoring torque is equal to I into alpha, where alpha is angular acceleration. ही एक्सप्रेशन रिस्टोरिंग टॉर्क साठी आहे, ही एक्सप्रेशन रिस्टोरिंग टॉर्क साठी आहे. म्हणून इक्वेटिंग these two equations 1 and 2 we get I alpha is equal to minus MB theta. हे इक्वेशन मिळालं आपल्याला. But alpha is equal to
but alpha is equal to a rate of change of angular velocity with respect to time is equal to d by dt of d theta by dt. That is, the rate of change of angular displacement with respect to time is known as angular velocity. Therefore, here we can write d2 theta upon dt square. ही अल्फाची किंमत आली. सॉरी, ही अल्फाची किंमत आली. या ठिकाणी पुट इन इक्वेशन 3, पुट इन 3, इक्वेशन 3 मध्ये जर ठेवलं तर काय हे I into d2 theta upon dt square is equal to minus mb into theta. हे आलं. जर हा I इकडे मल्टिप्लाइड बाय I असेल तर या साइडला तो डिवाइडेड बाय I होईल. So this d2 theta upon dt square is equal to minus mb upon I into theta. Or this acceleration, this mb upon I is equal to constant जर असेल तर d2 theta upon dt square is equal to minus constant into theta. That is, acceleration is directly proportional to angular displacement. So this motion is angular SHM. Angular motion's characteristics इथे verify होतं. Acceleration is directly proportional to the angular displacement from its mean position, and they are directed in opposite direction. So as this character is verified, so the motion of the magnet is angular SHM. आता हे मायनस साइन या बाजूला घेतली ही टर्म तर ती प्लस होईल. सो d2 theta upon dt square plus omega square theta is equal to 0. So this is a differential equation of angular SHM. Hey, differential equation. So this is a differential equation of motion of magnet. Motion of magnet. हे मोशन ऑफ मॅग्नेटचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन बाय स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन by standard differential equation of angular SHM. Angular SHM चं जर स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन पाहिला तुम्ही तर ते स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन आहे d2 theta upon dt square plus omega square theta is equal to 0. So this is a standard differential equation. हे स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन झालं. आता हे स्टँडर्ड डिफरन्शियल इक्वेशन आणि हे इक्वेशन कंपेअर केले कारण दोन्ही इक्वेशन सारखेच आहेत. कंपेअरिंग ऑर इक्वेटिंग, इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mb upon I into theta.
So omega square is equal to mv upon I, and omega is equal to root of mv upon I. But omega is equal to 2 pi by t. So 2 pi by t is equal to root of mb upon I, and t upon 2 pi is equal to root of I upon mb. So the expression for a time period t is equal to 2 pi root of I upon mb, where I is the moment of inertia, and that moment of inertia depends upon the mass of the magnet. So this time period depends upon moment of inertia, time period depends upon dipole moment of the magnet, and time period depends upon magnetic induction or strength of magnetic field in which the magnet is suspended. या मॅग्नेटिक फील्डची जर स्ट्रेंथ बदलली तरी टाइम पिरियड बदलतो, मॅग्नेटचं मास बदललं तरी टाइम पिरियड बदलतो, मॅग्नेटची लांबी बदलली तरी त्याचा टाइम पिरियड बदलतो. म्हणजे मॅग्नेटमध्ये आपण कोणताही बदल केला तर त्याचा टाइम पिरियड हा चेंज होतो. तर अशा प्रकारे हे टाइम पिरियडचं सेकंड एक्सप्रेशन झालं की ज्या मॅग्नेटच्या ऑसिलेटरी मोशनसाठी आपण हे ऑब्टेन केलेलं